विद्यार्थी मित्र हो, मी दिलीप मोहिते सर शिको आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 8 चांदोबास पत्र या पाठाचा स्वाध्याय सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. आम्हाला हे समजले यामध्ये प्रश्न एक आहे, कोण ते लिहा. त्याच्यामध्ये आनंदाने डोलू लागणारी, त्याचं उत्तर आहे रानेवने. पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर अर्थातच नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन. चंद्रावर जाण्यासाठी वाहन यान. पत्र लिहिणारी वंदना. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेले नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न आहे, चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते. याचे उत्तर आपल्याला पाठाच्या आधारे या प्रकारे लिहिता येईल. पौर्णिमेच्या रात्री चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर सगळी सृष्टीच शोभायमान होते. रानेवने आनंदाने डोलू लागतात. नद्या, नाले, सरोवर उल्हासाने खिदळू लागतात. प्रश्न आहे, मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते. उत्तर, पृथ्वीवरच्या सर्व मुलांचा चांदोमामा हा आवडता मामा आहे. रात्री आकाशात दिसणारे त्याचे मोहक रूप व चांदण्या मुलांना खूप आवडतात. यामुळे चांदोमामाचे आकर्षण मुलांना वाटते. प्रश्न आहे, चांदोमामाला आनंद का झाला असेल. उत्तर, पृथ्वीवरील माणसे चांदोमामाच्या मोहात पडली आहेत. त्याला भेटण्यासाठी अपोलो नावाच्या यानातून नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन ही पृथ्वीची मुले चांदोमामाला भेटली. एवढ्या दूरवरून आलेल्या या मुलांच्या भेटीमुळे चांदोमामाला आनंद झाला असेल. प्रश्न 4 आहे, योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. त्याच्यामध्ये पहिलं विधान आहे, नद्या, नाले, सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात. त्यामध्ये पर्याय आहे चंद्राचे रूप मोहक असते तेव्हा. सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा. रानेवने आनंदाने डोलू लागतात तेव्हा. आणि पौर्णिमेचं चांदणं पृथ्वीवर पडते तेव्हा. अर्थातच याचं उत्तर आहे पौर्णिमेचं चांदणं पृथ्वीवर पडते तेव्हा. दुसरं विधान आहे, चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल. अपोलो यान चंद्रावर गेल्यावर. अंतराळवीर चंद्रावरून बोललेले ऐकल्यानंतर. नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. अंतराळवीरांना आनंद झाल्यावर. याचं उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. म्हणजे ही पृथ्वीची मुलं जेव्हा चांदोमामाला भेटली तेव्हा चांदोमामाला आनंद झाला असेल. लिहिते होऊया यामध्ये आपल्याला कृती दिलेली आहे. चांदोमामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा. चांदोमामाला तुम्ही कोणते प्रश्न विचाराल त्याची प्रश्नावली तयार करा. मी काही नमुना प्रश्न तुम्हाला देतो, याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न तयार करा. पहा, 1, चांदोमामा तुला एवढ्या उंचावरून पृथ्वीवर माणसे कशी दिसतात. दुसरा प्रश्न आहे, दिवसा तू कुठे लपून बसतोस. तुला दुपारी झोपायची सवय आहे का. तिसरा प्रश्न आहे, तू जिथे राहतोस तिथे हवा पाणी नाही का, मग तू श्वास कसा घेतोस. चौथा प्रश्न आहे, नील आर्मस्ट्रॉंग एडविन ऑल्ड्रिन तुला भेटायला आल्यानंतर त्यांच्याशी तू काय गप्पा मारल्यास. आणि प्रश्न 5वा, तुझ्याकडे गुरुत्वाकर्षण कमी आहे म्हणतात, मग आम्ही तिथे हवेत उडू शकू का. असे प्रश्न ज्याप्रमाणे आपल्याला पडतात तसे प्रश्न तुम्ही लिहून काढा आणि त्याप्रमाणे तुमची प्रश्नावली तयार होईल. खेळू या शब्दांशी. यामध्ये प्रश्न 1 आहे, पुढे दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा व लिहा. पहिला वाक्प्रचार आहे शोभायमान होणे. अर्थातच त्याचा अर्थ आहे सुंदर दिसणे. वाक्यात उपयोग पहा, रौप्य महोत्सवानिमित्त केलेल्या विद्युत रोषणाईने शाळेची इमारत अधिक शोभायमान झाली. वाक्प्रचार आहे खिदळू लागणे. अर्थ, आनंदाने मोठ्याने हसणे. वाक्यात उपयोग, मित्राने सांगितलेला विनोद ऐकून सर्वजण मोठमोठ्याने खिदळू लागले. मोहात पडणे. अर्थ, आकर्षित होणे. वाक्यात उपयोग, पैशांच्या मोहात पडून अनेक जण भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात. वाक्प्रचार आहे प्रयत्नांची शिकस्त करणे. अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. वाक्यात उपयोग आहे, गणेशने प्रयत्नांची शिकस्त करून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या संदेशवहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. मोबाईल, आपण याला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असं म्हणतो. इंटरनेट, याला मराठीमध्ये प्रतिशब्द आहे आंतरजाल. विद्यार्थी मित्र हो,
आपण चांदोबास पत्र या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया.